नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत बेसन पिठाचे धिरडे. अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बेसन पिठासाठी धिरड्यांसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते बघू. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे मी. त्यानंतर तेल, लाल तिखट, यात हळद आणि हिंग घेतला आहे मी, चवीनुसार मीठ आणि कापलेली भरपूर कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय छान कुरकुरीत जाळीदार असे डोशांसारखे हे धिरडे होतात. हे तुम्ही डब्यालाही देऊ शकतात मुलांना. आपण ब्रेडसोबत चपातीसोबत खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्याला ते सगळे साहित्य एकत्र करून त्यात थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण बनवायचं आहे. जास्त घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण बनवायचं आहे. जसं तांदळाच्या घावणाला आपण पीठ भिजवतो तशाच पद्धतीने हे पीठ भिजवायचं आहे. पाणी गरजेनुसार घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जास्त पातळसुद्धा होत नाही. अतिशय छान असे हे धिरडे होतात, हे चवीला आणि जाळीदारही होतात. यासोबत कुठल्याही चटणीची वगैरे काही गरज पडत नाही, पण आपण लोणचं सोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकतो. समजा भाजीला काही नसेल किंवा स्वयंपाक करायचं एखाद वेळेस कंटाळा आले असेल तर आपण अशी धिरडे ट्राय करू शकतो. अगदी कमी साहित्यात होणारी आणि कमी वेळात होणारी बेसनाची धिरडे आहेत आणि बेसन पिठामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने ते आपल्याला आरोग्यासही लाभदायक आहे. लहान मुलांना काय तर घरातील सर्व कुटुंबियांना आवडतील असे बेसन पिठाचे धिरडे आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे हाताने सुद्धा पसरवू शकतो आपण. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. हाताने पसरवून आणि चमच्याच्या साहाय्याने सुद्धा आपण ही धिरडे बनवू शकतो. हाताने पसरवलं तर जास्त आपल्याला आपल्या सोयीनुसार सगळीकडे व्यवस्थित धिरडं पसरवता येतं. अशा प्रकारे मी हाताच्या साहाय्याने पसरवलं आहे धिरडं. नंतर बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे, जेणेकरून धिरडं व्यवस्थित निघेल आणि ते खाली लागणार नाही. मी रोज अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत असते, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अतिशय छान टेस्ट असणारे हे धिरडे आहेत. असा आपला हा बेसन पिठाचं धिरडं रेडी आहे. आता मी चमच्याच्या साहाय्याने दाखवते तुम्हाला. चमच्याच्या साहाय्याने सुद्धा खूप कमी वेळात होते आणि पसरवताही येतं व्यवस्थित. पण ज्याला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता.
यातही सेम बाजूनी चमच्याने पसरवून झाल्यावर नंतर तेल सोडायचं आहे धिरड्याच्या बाजूने. अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि जाळीदार डोसे रेडी आहेत बेसन पिठाचे. याला धिरडेही म्हणतो आपण आणि बेसन पिठाचे डोसेही म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की राहिलेल्या चपाती आणि भाताचे कटलेट म्हणता येईल त्याला. तर यासाठी मी दोन्ही आकारांचे कटलेट केले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासाठी आपल्याला चपातीच्या तुकडे करून ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यात मी मिरची घेतल्या आहेत आणि लसूणसुद्धा घेतला आहे वाटायला. त्याचा आपला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. इकडे मी कांदा आणि कोथिंबीरसुद्धा कापून ठेवलेली आहे. अशा प्रकारे ते चपातीचा मी बारीक चुरा करून घेतला आहे. बऱ्याचदा आपल्याकडे चपाती आणि भात राहतो, मग आता त्याचं काय करायचं म्हणून मी अशा प्रकारे एक वेगळी रेसिपी ट्राय केली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की सांगा. आपण यात पाणी वगैरेसुद्धा टाकण्याची गरज नाही, कारण भात थोडंसं चिकट असल्याने याचे तसेच आपल्याला वडे असे हातातच पीठ चांगलं मिक्स करून ते गोळा करून करायचे आहे. कटलेट आपण अशा आधी करून घेणार आहोत. यात आपल्याला उभ्या अशा आकाराचे पण करता येतात आणि गोल आकाराचे सुद्धा करता येतात. तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी अशाच नवीन रेसिपी रोज या चॅनलवर घेऊन येत असते. अशा प्रकारे मी काही कटलेट करून घेतले आहे दोन्ही आकारामध्ये. हे आपण नाश्त्यासाठी करू शकतो जर रोज आपल्याला काय करायचं या सुचत नसेल तर. यात इकडे मी बेसन पीठ, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग असं काढून पीठ भिजवत आहे. यात आपल्याला ते डीप फ्राय करून करायचे आहे ते कटलेट. इकडे तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलं की एक एक कटलेट घेऊन आपल्याला त्या पिठात व्यवस्थित घोळवून तळायचं आहे. अगदी सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. मुलांना काहीतरी वेगळं म्हणून आपण हे देऊ शकतो आणि राहिलेल्या चपाती आणि भाताचा सुद्धा सदुपयोग असा होऊ शकतो. यासोबत तुम्ही मेयोनीज सॉस किंवा टोमॅटो सॉस सर्व करू शकता किंवा एखादी चटणीसुद्धा खोबऱ्याची किंवा असेल काही घरात तयार तर तुम्ही तेही सर्व करू शकता. हे गरमागरम अतिशय छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ऑलमोस्ट आपले कटलेट रेडी आहेत. मी दोन्ही आकारात तुम्हाला तयार करून दाखवले आहे. तुम्हीसुद्धा तयार करा आणि मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वाटले ते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डाळीचे वडे आणि भजे. तर या रेसिपीसाठी अगदी कमी साहित्य लागतं आणि पटकन होणारे आहेत. आपण हे नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतो. मुलं आवडीने खातात असा वेगळा काही प्रकार केला तर. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उडदाच्या डाळीच्या वड्यांसाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ, मुगाची डाळ. तर उडदाची डाळ ही मी सालीची घेतली आहे. तुम्ही सफेद उडदाची डाळसुद्धा घेऊ शकतात. तर अशा प्रकारे उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ मी घेतली आहे. आता तुम्हाला किती व्यक्तींसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते उडदाची डाळ आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण घ्यायचं आहे. पण उडदाची डाळ मी जास्त घेतली आहे आणि त्याच्या थोड्याशा प्रमाणात मी मुगाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ दोन्ही डाळी मी धुवून नंतर मी झाकून ठेवलेलं आहे. जवळजवळ आपल्याला ते 7 ते 8 तास भिजवायची आहे ही डाळ. मी रात्री हे स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं आणि सकाळी मी अशा प्रकारे ती डाळ
भिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला या दोन्ही डाळी परत एकदा धुवून मिक्सरमध्ये मी मिरची आणि लसणासोबत एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहेत. लसूण मी जास्त प्रमाणात घेतला आहे, त्याने छान चव येते. अशा प्रकारे आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. उडदाची डाळ ही स्त्रियांच्या प्रजनन अवयवांना बळकटी देते, त्यामुळे आपण त्याची डाळसुद्धा करू शकतो. आणि अशा प्रकारे जर त्याचा आपल्या आहारात समावेश केला तर आपल्या स्त्रियांच्या हार्मोन्सला सुद्धा ते सुरक्षित ठेवतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो. यात नंतर मी कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर कापलेली होती आणि कढीपत्तासुद्धा घेतला आहे. यामुळे छान चव येते कढीपत्त्यामुळे आणि कढीपत्त्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत. त्या वाटलेल्या मिश्रणात आपल्याला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता मिक्स करायचा आहे. ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याचे वडे करणार आहोत. उडदाची डाळ ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि चवीलाही छान असते. आता वड्या करण्याआधी मी आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे, तर जेणेकरून तो वडा हाताला चिकटणार नाही. एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं असू द्यावं, तर जेणेकरून वडे चांगले तळले जातील. कारण वडे तळताना आपल्याला ते कमी गॅसवर तळायचे आहे. त्यासाठी आधी तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे फुल गॅस करून आणि नंतर वडे टाकल्यावर कमी गॅस करायचा आहे. अशा प्रकारे वडे तापवून त्यातमध्ये थोडंसं गोल करून मी वडा तळायला टाकला आहे. हे वडे कमी गॅसवरच तळायचे आहेत, की जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाही. छानपैकी वडे असे कुरकुरीत लागतील अशा याच्यामध्ये तळायचे आहे. अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत. हे वडे अतिशय छान लागतात, कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी यासोबत खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे आणि लहान मुलांना असं वेगळं काहीतरी केलं तर खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून देऊ शकता. अशा प्रकारे आपली ही डिश तयार आहे. उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे वडे. यामुळे आपल्याला मुलांना प्रोटीनसुद्धा आहारात समावेश करता येतो. कधीकधी मुलं डाळ खाण्याचा कंटाळा करतात, पण अशा प्रकारे जर वडे केले डाळींचा उपयोग करून तर मुलं आवडीने खातात आणि घरातच काहीतरी वेगळा प्रकार दिल्यामुळे खुश पण होतात. जे आरोग्यालाही लाभदायक आहे आणि लहान मुलांना तर अतिशय आवडेल अशी. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघूया आपण आजच्या रेसिपीसाठी काय सामान लागणार आहेत ते. तर सगळ्यात आधी मी काही कडधान्य भिजवलेली होती. तर त्यात आहे चवळी भिजवलेली, त्यानंतर हरभरा. हे मी माझ्याकडे जे भिजवलेले कडधान्य होते त्यानुसार घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कडधान्य. आता हे सोया चंक्स भिजवलेले होते. त्यानंतर मोड आलेले मेथ्या. हे सगळं फ्रीजमध्ये होतं, त्यानुसार मी घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कापलेली भरपूर कोथिंबीर. त्यानंतर घेणार आहोत आपण मी हिरवी मिरची, लसूण असं वाटलेलं घेतलं आहे. नंतर 3 कांदे असे बारीक चिरून घेतले आहे. हँड मिक्सर असतं त्यामध्ये हे बारीक चिरून घेतले आहे मी. नंतर जे कडधान्य होते त्याबरोबर मी कढीपत्तासुद्धा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे. अशा प्रकारे कढीपत्ता हा छान लागतो चवीला, त्यामुळे तो सुद्धा वाटायला घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याची पेस्ट करायची आहे. यात थोडंसं मी पाणी टाकलं होतं वाटण्यासाठी, म्हणजे जेणेकरून थोडीशी बारीक पेस्ट होईल. आणि नंतर मग जे पीठ, लाल तिखट, जर अजून आपल्याला तिखट हवं असेल तर टाकायचं आहे. नाहीतर मी हिरवी मिरची, लसूण ते वाटण टाकलं होतं, कोथिंबीर
आणि कांदा टाकून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि जे मिक्सरला वाटण केलेलं होतं ते आपल्याला टाकून हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. रोज गृहिणींना प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं. असाच मलाही प्रश्न पडला होता. त्यानंतर मी फ्रीजला जे काही थोडंसं कडधान्य बाकी होतं त्यानंतर मी ही अशी रेसिपी ट्राय केली आणि ती अतिशय छान झाली. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. अतिशय कमी वेळात आणि आपल्या घरात जे साहित्य आहे त्यात होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडेल अशी आहे आणि यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने आपल्याला लाभदायकसुद्धा आहे. जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांनी तर ही नक्की ट्राय करा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात कारण सगळे मी कडधान्यांचा यात वापर केला आहे. अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घ्यायचं. यात पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित ते पीठ छान मळलं जातं. याच्यानंतर आपल्याला कटलेट करून तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कटलेट करून घेतले आहे आधी आणि नंतर मग ते तळून घेतले आहेत. याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. मी असेच रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे घरीच आपण मुलांना कडधान्यांचं कटलेट करून दिलं तर मुलं आवडीने खातील. कारण कडधान्य बरेचदा मुलं खायला कंटाळा करतात, पण अशा वेगळ्या पद्धतीने त्यांना कटलेट करून दिले तर त्यांना कळतसुद्धा नाही की आपण कडधान्य खातो आहे आणि त्यांच्या आहारात प्रोटीनचाही आपल्याला समावेश करता येतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. कडधान्य ही आपल्या आहारात आवश्यक आहेत. अशा प्रकारे मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल कडक तापल्यानंतर आपल्याला एक एक असं कटलेट तळून घ्यायचं आहे. जे डाएट करत असतील, ज्यांना तेलकट नको असेल कटलेट, तर त्यांनी शॅलो फ्राय केले तरी चालेल. शॅलो फ्राय केले तरी छान लागतात, पण मला हे मुलांसाठी करायचं होतं नाश्त्याला, त्यामुळे मी तळून घेतले आहेत. दोन्ही प्रकारे छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे छान कटलेट तळून आपण मुलांना देऊ शकतो. ही नाश्त्यासाठी अतिशय उत्तम डिश आहे. मस्त कलर आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि यात सगळ्या मिश्र कडधान्यांचा समावेश असल्याने भरपूर प्रमाणात असा पोटभर नाश्ता आपल्याला मिळतो. मी माझ्याकडे जे फ्रीजला अवेलेबल थोडेसे जे कडधान्य होते ते मी घेतले आहेत. तुम्ही दुसरेसुद्धा कडधान्य घेऊ शकता आणि त्याचे असे प्रकारे कटलेट बनवू शकता. यामध्ये अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ब्रेडचा चुरासुद्धा टाकू शकतो. अशा प्रकारे आपले कडधान्यांचे कटलेट रेडी आहेत सर्व करण्यासाठी. यात मी सॉस दिला आहे, मुलांना आवडेल असा, पण आपण दहीसुद्धा यासोबत सर्व करू शकतो.